सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण मेथीची अगदी परफेक्ट अशी गोटा भजी बनवणार आहोत. ही भजी छान हलकी-फुलकी होण्यासाठी काही टिप्स सुद्धा मी आज सांगणार आहे. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने आज आपण गोटा भजी बनवणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. त्यासाठी मी इथे 1 वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये मी 2 चमचे 2 टेबलस्पून आपले जे पोहे खाण्याचा चमचा असतो तसा रवा घेतलेला आहे. बारीक किंवा जो आपण शिऱ्याला वापरतो तो घेतलात तरी चालेल. 1 चमचा धणे कुटून घेतलेले आहेत. सोबतच हिरवी मिरची आणि आल्याचे तुकडे घातलेले आहेत. 1 चमचाभर साखर घालायची आहे. पाव चमचा हळद घातलेली आहे. पाव चमचा मिरची पूड आहे. ओवा आपल्याला हातावरती क्रश करून यामध्ये घालायचा आहे. त्यामुळे ओव्याचा फ्लेवर खूप छान येतो. आता आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे. पाणी थोडं-थोडं वापरून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच खूप जास्त पाणी घालायचं नाहीये, नाहीतर पिठामध्ये गुठळ्या होतात. आधी थोडंसं पाणी घालून पिठामधल्या गुठळ्या छान मोडून घ्यायच्या आहेत आणि मग लागेल तसं पाणी घालायचं आहे. या भजीचं बॅटर खूप जास्त पातळ नसतं, त्यामुळे पाण्याचा वापर हा जपून करायचा आहे. हे सगळं मिश्रण एकसारखं मी करून घेतलेलं आहे. छान 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं आहे, म्हणजे हे पीठ छान हलकं होतं. बघा 2 ते 3 मिनिटं मी हे पीठ फेटून घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेली मेथी घालायची आहे. जाडी मेथी मी घेतलेली आहे. सोबतच अर्ध्या लिंबाचा रस सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे. आंबट गोडसर हा पणा छान येतो. आपण साखर सुद्धा घातलेली आहे. आता चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि पुन्हा हे सगळं मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. पीठ आपण जितकं छान फेटून घेऊ तेवढी छान हलकी भजी ही तयार होते. आता हे सगळं एकजीव झाल्यानंतर आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे. ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकलात तरी चालेल, कारण आपण ह्यामध्ये गरम तेल सुद्धा नंतर घालणार आहोत. पण खाण्याच्या सोड्याने खूप छान अशी हलकी भजी तयार होते. सोडा घातल्यानंतर सुद्धा हे पीठ आपल्याला 1 मिनिटभर छान फेटून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ ठेवायचं नाहीये. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. थांबून चमच्यातून खाली पडते आहे. अशी रिबन कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची नाहीये. जसं आपण वड्याला पीठ भिजवतो तसं नाही भिजवायचंय किंवा नॉर्मल बटाटा भजीसाठी भिजवतो तसं न ठेवता घट्ट आपल्याला ठेवायचं आहे. आता तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यातलं 3 ते 4 चमचे कडक गरम झालेलं तेल या पिठामध्ये आपल्याला ओतायचं आहे आणि छान पुन्हा एकदा मिनिटभर पीठ फेटून घ्यायचं आहे. यामुळे भजी छान कुरकुरीत आणि हलक्या होतात. आता या भजीचे गोल-गोल छोटे गोळे आपल्याला बोटाने तेलात सोडायचे आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीला भजी सोडेपर्यंत हाय फ्लेमच ठेवायची आहे. जेवढं भांडं तुम्ही घेतलं असेल त्या मापाने भजी सोडायच्या आहेत, कारण की या भजी तुम्ही बघू शकताय किती छान हलक्या होतायत. त्या स्वतःहूनच उलट्या होतात. आपल्याला अजिबात झाऱ्याने त्याला पलटी करायची गरज लागत नाही. हेच ते चिन्ह आहे की आपलं पीठ किती छान हलकं तयार झालेलं आहे, की भजी स्वतःहूनच वरती येऊन त्या आपोआप पलटी होत आहेत. आता ह्याचे थोडे बुलबुले कमी झाले की आपल्याला झाराच्या साहाय्याने या दोन्ही बाजूनी छान खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत. सुरुवातीचे भजी सोडेपर्यंतच आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे. नंतर हाय टू मीडियम फ्लेमवरती या भजी तळायच्या आहेत. एकदम लो फ्लेमवरती भजी तळलीत तर ती तेलकट होईल आणि फुल हाय फ्लेमवर तळलीत तर ती आतून कच्ची राहू शकते. त्यामुळे 1 मिनिटभरच हाय फ्लेम ठेवून नंतर आपल्याला हाय टू मीडियम फ्लेमवरती या भज्या छान गुलबट सोनेरी रंगावर तळायच्या आहेत. आता मी इथे हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे, म्हणजे भजी बरोबर ती मिरची सुद्धा आपली छान अशी खरपूस तळून होईल. अगदी 4 ते 5 मिनिटामध्ये दोन्ही साइडून या भज्या छान तयार होतात. तर तुम्ही बघू शकताय या भजीला आता छान गुलबट असा रंग आलेला आहे. मिरच्या तळल्या गेलेल्या आहेत. त्या मी वेगळ्या काढून घेते, नाहीतर त्याचा कलर जास्त डार्क होईल. भजी सुद्धा आपली छान गोल्डन रंगावरती तळून झालेली आहे. आता यापेक्षा जास्त आपल्याला डार्क या तळायच्या नाहीयेत. बाकीच्या भजी सुद्धा मी अशाच तळून घेणार आहे. ही एक बॅच काढून झाली की बाकीच्या सर्व सुद्धा भज्या मी अशाच तळून घेणार आहे. तर इथे आपली छान अशी खुसखुशीत खमंग
आणि अगदी हलकी फुलकी मेथीची गोटा भजी तयार झालेली आहे. ह्याच्यासोबत तुम्ही चिंचे गुळ आणि गुळाची आंबट गोड अशी चटणी बनवू शकता. तिखट पुदिन्याची चटणी सोबत सुद्धा ही भजी खूप छान लागते. एक भजी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. आतमधून तुम्ही बघू शकाल किती छान अशी जाळी आलेली आहे. अजिबात कच्चटपणा राहिलेला नाहीये. तर नक्की ही भजी बनवून बघा. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला हाईप करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.